च्या भावना पोहोचलेल्या आहेत। तुर्तास धन्यवाद। तर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त आपण पाहतोय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतलाय। 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला। तर काँग्रेसचे काही कार्यक्रम देखील जे नियोजित होते ते सगळे रद्द करण्यात आलेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे आता बेळगावातून रवाना झाल्याची दृश्य आपण पाहतोय। बेळगावमध्ये काँग्रेसच्या एका मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आलेला आहे। आणि आता मल्लिकार्जुन खरगे हे दिल्लीच्या दिशेने रवाना होत असल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाने राजकीय विश्वावर आता शोककळा पसरलेली आहे। पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं। भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांमध्ये त्यांनी महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान दिलं, आकार देण्याचं काम त्यांनी केलं होतं। 1991 साली PV नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री देखील होते। भाजपचे नेते अशोक चव्हाण आपल्याशी जोडले जात आहेत। अशोकजी, एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, तुमच्या काय भावना आहेत? डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं निधनाची आत्ताच बातमी कानावर आली आणि अतिशय दुःख आम्हा सर्वांना आहे। त्यांच्यासारखा एक कुशल प्रशासक, मितभाषी आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे वावरणारे, निष्कलंक असं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे। राज्याचा मंत्री म्हणून त्यांच्याशी माझा मुख्यमंत्री या नात्याने आणि व्यक्तिगत विचार